मंगलम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि सर्वार्चित मनस्थित कामना सिद्धिरस्तु मना तथास्तु. प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा ताकमोगे यांचा 50वा वाढदिवस नुकताच मुंबई येथे अनोख्या पद्धतीने साजरा झाला. अनुपमा ताकमोगे यांनी अभिनय क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी केली असून त्यांची झी TV वरील शिवा व अशोक मामा या मालिका लोकप्रिय झाला. ताटकणा या चित्रपटामधील त्यांचा अभिनय उल्लेखनीय होता. प्राईम टाइम्स, चिअर्स मराठी अशा अनेक कलाकृतीमध्ये त्यांनी दर्जेदार अभिनय केला. त्यांची भूमिका असलेले पुरुष, दांडेकरांचा सल्ला या नाटकांचे 100हून अधिक प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात व आजूबाजूच्या राज्यात झाले. अनुपमा यांच्या कला क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात ही कथाकथन, सूत्रसंचालन व डबिंग यापासून झाली. त्या अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात वावरत आहेत. वाढदिवसानिमित्त पुढीलप्रमाणे त्यांच्या क्षेत्रातील अनेक सहयोगी कलावंत, मित्रमंडळी व नातेवाईक उपस्थित होते. शरद पोंक्षे, जयंत ओक, विजय निकम, डॉक्टर अवनी राजाध्यक्ष हे मान्यवर सिनेनाट्य कलावंत, तसेच प्रसाद फणसे, निलिमा दामले, हेमा निकम, शरद पांचाळ, डॉक्टर गणेश दिवेकर हे डबिंग क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार. अनुपमा यांची विद्यापीठातील सहाध्यायी प्राध्यापिका नीलांबरी नेने, अनुपमा यांचे जवळचे मित्र सोमनाथ महाजन, महेश गोरडे, डॉक्टर अमित चौधरी, मैत्रीण सुनीता महाजन, नीता वाणी, अनुपमा यांचे हितचिंतक सत्यवान बेलापूरकर व पुष्पा बेलापूरकर, अनुपमा यांची आई मीना ताकमोगे, वडील राजकुमार ताकमोगे, भाऊ अमोल ताकमोगे, भावजय मोनाली ताकमोगे ही सर्व मंडळी उपस्थित होती. अनुपमाच्या जिवलग मैत्रिणी डॉक्टर अवनी राजाध्यक्ष व हेमा निकम यांनी अनुपमाला अधिक कल्पना न देता ऐनवेळी कार्यक्रमस्थळी आणून आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्यामुळे वाढदिवसाचा हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. अशीच अनुपम दुर्मिळ नाती जोडत गेले. पण मग तुमच्या सोबत या वळणावर 2 घटिका वेळ घालवायला आवडेल मला. याल तुम्ही येणार? खात्री. इकडे बघा समोर बघा. एक फोटो घेऊया. 40 40 आडवा घे.